पोरं चालली शाळेत. 11 वाजता 10 मिनिट टायमिंग असताना पोरांच्या शाळेवरती पोरं शाळेत चालले. ह्यांचा फोन चालू आहे आमच्या. काय जेवली का ग बाया? का लवकर या. दळण डाळ टाकायची तर गव्हाचं आणि बाजरीचं. जा पुढं चालली ती. दमाने जात जा, गाडी ह्याला न्यावं लागन आता. दमाने जात जा. दीपकराव पण पोरं शाळेत चालत बघितलं. तिकडं बापून मोटर चालू केली ती. कशा पाणी लागले बघून येते. चला लय लवकर इथलं पाणी निघायला लागलं. बापू अजून कसं काय हो? आता काय नाही आपल्याला माहिती जर वर्षी आठ पण नाही इतक्या लवकर नाही आटत तरी पण आहो. नाही काय व्हायचं असेल की होईल. पण ह्या वेळेस पार तळ आटलं महिन्यात येईल खाली. उलट तळ तर डबल भरलं होतं ह्या वेळेस. भरलं तरी काय पडतंय का पाणी? बघ आमच्या बापूंनी नवीन ट्रिप केली. गिनीगोल म्हणलं हातदाऱ्या होणार नाही आता. आणि सुकून गेलं होतं सगळं. आणि हो का कारंजा बघा कशा पाळत्या त्या. अशी ही मोठी ड्रीप बरोबर आता सगळं ओके दिसतंय. काय झालं त्याला महिना झालं पाणी दिलं नव्हतं. जळायला लागला होता. पाणीच हिरीत थोडं थोडं येतंय. तळ आटलं की हिरी खावलं गेल्या तळ हिरीतलं पाणी निघायला लागलं. काय आता अशी ही मोठी ड्रीप आहे. आणि ही मोठ्या ड्रीपनी सगळीकडे पाणी हो का. मला तर लांबून दिसतंय. आता आज काय जात नाही दिसते किती आता 10 मिनटं चालू 20 मिनटं चालू. एवढं असं ओलं झालं तरी गिनीगोल पटापटा मोठा होईल. त्याला थोडंसं खायला टाकते. वाढव झालं चालू होतं. बापू म्हणलं मीच जातो वर मोटर बंद करून. लसूण आणि ती भिजवायचा येते पाणी असं हळूहळू. छान चला ही शाळेत गेली. आणि माझं चाललं होतं कपडे धुवायला. दमाने चालले काम. सांडगं घालायच्यात आणि कुरिअरला पण जायचंय. मी नाही जाणार ह्यांच्यापाशी देणार आहे. बापू म्हणलं आजच्या दिवस म्हणला सोड. म्हटलं ते आहेत थोड्या वेळाने जायच्यात. कपडे वाळू घालून त्यांच्यापाशी देते. थोडंसं पॅक करायचं राहिलं होतं. रात्री काय पॅक केलं तर. आणि हो का गईतं माझ्याकडे बघायला लागली. तिला वाटलं गिनीगोल हाणाय गेली म्हणलं. आलीच पण तिला पान दाखवायचे. कपडे राहिल्या थोडी धुवून धुवायची. चला दुपार झाली. आवरलंय सगळं काम. आणि आता बसलोय सांडगं घालायला. माझं डोकं ह्याची रस्तर आत्याने आमच्या एवढं सांडगं घातलं. आज थोडी हळद कमी पडली का बरं टाकायचं आता हळकुंड गिरणीत गुतल्या. कसं होते बारीक करायचं. बघा मस्त असं सांडगं तोडायचं काम चालू आहे. कोणाचं मम्मी आणल्या म्हणल्या का अण्णा नाही अण्णा कुठलं लगेच काय माहित पेपर आहे का काय त्यांचं. सुटल्यात लवकर सुटली तर ठीक. नाही तर 5 वाजता येतील. छान असं उन्हाचं आता ऊन पण एकदम कडक पडायला लागले असं. आणि आमचं काम चालू झालंय आता. सांडग्याचं काम चालू आहे. तर काल ही घातलेलं सांडगं बाहेर आणून टाकायच्यात. त्या म्हणले आधी तीच घेऊन ये. तिकडे झाडून काढलंय ना. भाजून देतो. मला वाटतं ती डायरेक्ट ती चटई आणू का तशीच. एवढं पीठ मळलंय असं. ही 5 वाजस्तोवर जाय ना आम्हाला. 4 वाजस्तोवर 4 वाजस्तोवर काय होईल तेवढं घालायचं. आमचं बापू गेला आज फिरायला. तिकडं धुणं ही वाळलंय. नाही काय गरज झाडायची झाडलेलंच आहे. आमची गाडी घरी. साहेब गेले 2 व्हीलरवर. भाऊजीन दोघं गाडी सावलेलं इथं लावलेली तसंच आहे. 3-4 दिवस झालं इथंच लावलेली. भाजीच आणून टाकते थोडी सुकून. कारण का भाजीच्या पण ऑर्डरी द्यायच्या राहिल्या त्या. भाजी काय लई नाही खुडायला लई उरकाना वाळायचं हे लई. जशी ऑर्डर येईन जशी वाळती तशी देते बरं का. काय आता इलाज नाही. भाजी काय उरकत नाही लवकर. वाळायचे तोडायचे सांडगे आधीचे वाळलेले हो का. आज कुरिअर टाकून द्यायचे. बरेच ताईंनी आता 4-5 दिवस झाले पैसे पाठवलेत म्हणतात. रेशमाताई कुरिअर काय आलं नाही तर सगळ्यांचं गुरुवार शुक्रवारपर्यंत कुरिअर पोचेल. छान असे सांडगे वाळलेत एकदम खडंग अशी मस्त वाळवून ठेवलेत हो का. वाचतात का नाही.
काही संध्याकाळून कुरिअर करते त्या लसूण आणि कुणाकुणाचा लसूण आणि सांडगे, कुणाकुणाची भाजी आहे. पण बाराबाऱ्याची भाजी काही लई नाही बरं का. ज्यांना ज्यांना दिली पहिल्यांदा त्यांना हे, कारण का आता खुडायचं आणि ते वाळवायचं लय आता अवघड झालेलं आहे. आणि भाजी पण काय एवढी राहिलेली नाही आता. त्याच्यामुळे बघू आता जेवढ्यांचं होतंय तेवढ्यांना देऊया. छोटासा व्हिडिओ चालू आहे. बाहेर चाललंय सांडगे घालायचं काम. घरी आहे तोपर्यंत करून घ्यायचं. मग परत हॉटेलचं काम पण उरकत आले म्हणजे चालू झाल्यावरती. इकडं काय तिकडं काय बघत बघत आपलं करूया म्हणलं. ही काल खुडून आणली एवढी ताजी ताजी. ती आता ह्या लय वाळलेल्या भाजीत नाही टाकून जमायचं. खाली घ्यावं लागेल. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला छोटासा. सगळ्यांना बाय, शुभ दुपार.